राम राम मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आज चाललो होतो आपण देवदर्शनासाठी. आणि त्यानंतर आमचा छोटा डॉन पण तयार झाला. त्याला पण माहित होतं आपण चाललो फिरायला म्हणून. खुश होता तो पण, आणि घरच्याची पण तयारी वगैरे झाली आणि निघालो आम्ही दर्शन घेण्यासाठी. आम्हाला रिक्षा वगैरे मस्तपैकी भेटला, पण आमचा भाई रिक्षातच झोपी गेला. का माहीत, इतक्या आरडाओरडीत गर्दीत त्याला कशी काय झोप लागली मला तर माहीत नाही. त्यानंतर आम्ही आलो आळंदीत, छत्रपती शिवाजी महाराज दर्शन पण घेतले. त्यानंतर आम्ही थेट निघालो PMTकडे, कारण की आम्हाला जायचं होतं देऊसाठी. कारण की नंतर यांचा प्लॅन झाला की आपण पहिले देऊ जायचं, नंतर आळंदी यायचं. मस्त मजा केली PMTमध्ये. त्यानंतर आम्ही थेट देऊमध्ये आल्यानंतर मस्तपैकी असं स्मारक दिसलं संत तुकाराम महाराजांचं. आम्ही त्यानंतर गेलो आम्ही मंदिराकडे, कारण आम्हाला लवकरात लवकर दर्शन घ्यायचे होते. त्यासाठी आम्ही थेट मंदिरात आलो. आणि मी बघितलं तर काय इतकं भारी मंदिर वाटलं मित्रांनो, कारण मी असं मंदिर फर्स्ट टाईम बघितलं होतं. आणि त्यासाठी खूप साऱ्या गोष्टी मला शिकायला भेटल्या. आणि त्यानंतर आम्ही थेट निघालो दर्शनाच्या रांगीत रांगण्यासाठी, कारण की दर्शन घेणं खूप महत्त्वाचं होतं. आणि बघू शकता कशा पद्धतीनं आम्ही रांगीत लागलो होतो, आणि दर्शन पण एक नंबर झालं. आणि रांगीत लागल्यानंतर खूप भारी पद्धतीचं वाटलं. आणि मित्रांनो, खूप साऱ्या अशा गोष्टी इथं शिकण्यासारख्या आहेत, बघण्यासारख्या गोष्टी आहेत, नवीन गोष्टीचा अनुभव पण होते. आणि तुम्ही पण येऊ शकता मित्रांनो, कारण की संत तुकाराम महाराजांचे अभंग वगैरे सर्व गोष्टी पाहायला मिळतात. आणि संत तुकाराम महाराजांच्या मूर्त्या पण कोरीव पद्धतीच्या आहेत इथं. आणि इथं लोक अभंग वगैरे पण म्हणतात, पावल्या वगैरे पण खेळतात. खूप असं भारी पद्धतीचं वातावरण आहे मित्रांनो.